आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माहिती अधिकारात माहिती दडपणे पडले महागात। आलेश्वर ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवकाला 10,000 रुपयांचा दंड। परंडा माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न देणे आणि वरिष्ठ कार्यालयांच्या आदेशांचे उल्लंघन करणे परंडा तालुक्यातील आलेश्वर ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवकाला चांगलेच महागात पडले आहे। राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाने या प्रकरणी कडक पाऊल उचलत संबंधित ग्रामसेवकाला 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। यासंबंधी मिळालेली माहिती अशी की फारुख बादशाह मुलानी यांनी 30 डिसेंबर 2022 रोजी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागितली होती। माहितीचे स्वरूप आपल्या कार्यालयाकडे केंद्र व राज्य सरकारकडून किती निधी आला व किती खर्च करण्यात आले याबाबतीची ही सर्व सत्यप्रतीच्या नकला मिळावे म्हणून जनमाहिती अधिकाऱ्यांना विहित मुदतीत माहिती न दिल्याने फारुख मुलानी यांनी 12 जानेवारी 2022 रोजी विस्तार अधिकारी पंचायत समिती परंडा यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले होते। या अपिलावर 25 फेब्रुवारी 2022 रोजी सुनावणी होऊन विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाला 7 दिवसांच्या आत विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले होते। मात्र ग्रामसेवकाने या आदेशाला केराची टोपली दाखवत माहिती दिली नाही। वरिष्ठ स्तरावरून आदेश देऊनही माहिती मिळत नसल्याने फारुख मुलानी यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाकडे धाव घेतली। या प्रकरणावर 29 जानेवारी 2023 रोजी सुनावणी झाली। त्यानंतरही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने मुलानी यांनी पुन्हा पत्रव्यवहार केला। अखेर 14 मे 2024 रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने कठोर भूमिका घेतली। माहिती अधिकार कायद्याचा अवमान केल्याबद्दल आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तत्कालीन ग्रामसेवकाला 10,000 रुपये दंड आकारण्याचे आदेश खंडपीठाने पारित केले। या आदेशाची प्रत 11 डिसेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव, गटविकास अधिकारी परंडा आणि अर्जदार यांना दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी प्राप्त झाली आहे। त्या आदेशानुसार गटविकास अधिकारी परंडा पंचायत समिती यांनी दिनांक 16/3/2026 नुसार आस्थापना विभाग 10,000 रुपये वसूल करून घ्यावे व चलनाचे पावती या कार्यात सादर करावी असे पत्र काढले आहे। या कारवाईमुळे माहिती अधिकारात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून अर्जदार फारुख मुलानी यांनी दिलेल्या कायदेशीर लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने फारुख मुलानी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष फारुख शेख, तालुकाध्यक्ष कानिफनाथ सरपणे, विजय मेहेर, जमीर शिकलकर, भाऊ करळे, धनजन्य गोफणे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अश्विनी मगर, आसलम पल्ला, किशोर येवारे इत्यादी उपस्थित होते। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपण पाहताय जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे।